किती दिवस स्वतःला सिद्ध करत राहणार आहात? किती दिवस लोकांपुढे स्वतःला सिद्ध करणार आहात की मी योग्य आहे, मी त्या योग्यतेचा आहे, माझी चूक नाही? हे लोकांना सिद्ध करत असाल तर थांबवा. कारण की आपण जीवनामध्ये मी जी चूक केली ना ती तुम्ही करू नका, हे मला आजच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. जीवनामध्ये अशा काही चुका आपण करून बसतो ना की त्या चुकांना पश्चातापाशिवाय जीवनामध्ये अजिबात गत्यंतर राहत नाही. आणि हा पश्चाताप तुम्हाला येऊ नये असं जर वाटत असेल ना, त्यासाठी व्हिडिओ माझा अनुभव जो आहे तो शेवटपर्यंत नक्की ऐका. सर्वात प्रथम माझा पहिला अनुभव म्हणजे ना लग्नानंतरचाच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अर्थातच. कारण की लग्नानंतर जो सासरी त्रास झाला त्या त्रासाला धरून कुठेतरी स्वतःच्या सन्मानासाठी, स्वतःच्या आत्मसन्मानाच्या लढाईमध्ये मी जिंकली. खरं तर मी विभक्त झाले, पण मी स्वतःला सिद्ध करत राहिले. आणि ही चूक जर तुम्ही करत असाल ना तर ती चूक तुम्ही आजच करणं थांबवा. कारण की या स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे मी माझा खूप सारा वेळ व्यर्थ वाया घालवला खरं तर. आणि तो वेळ मी माझ्या स्वतःसाठी जगायला हवा होता. स्वतःसाठी जगणं किती महत्वाचं असतं. स्वतःच्या अस्तित्वाची किंमत, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होणं आणि ती टिकून ठेवणं हे किती महत्वाचं आहे हे मी खूप उशीर झाला खरं तर. अगदी वयाच्या 40शी जवळ आल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली. आणि मला खरं सांगते, मला या गोष्टीचा पश्चाताप झालाय. कारण की ज्या वेळेस मी विभक्त झाले ना त्यावेळेस माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःसाठी स्टँड घेणं, पुढील शिक्षण घेणं, शिक्षण तर होतच पण अजून काहीतरी स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं, या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करणं हे खरं तर गरजेचं होतं, जे मी केलं नाही. जे अनेक महिला करतात, अनेक मुली करतात लग्नानंतर स्ट्रेसमध्ये. अर्थात ती सिच्युएशन तशी होती की माणूस त्या गोष्टींसाठी प्रिपेअर नसतो किंवा त्या गोष्टींचा फारसा विचार डोक्यात येत नाही. अर्थात मलाही नाही, मी स्वतःला सिद्ध करत होते. कारण की मी चुकीची नव्हते, मला मिळालेली वागणूक चुकीची आहे आणि ती कशी चुकीची आहे, समोरचा व्यक्ती कसं चुकीचं आहे हे सिद्ध करण्यात मी व्यर्थ वेळ वाया घालवला. आणि त्याच्यामध्ये माझे खूप सारे वर्ष निघून गेले. काही व्यक्ती बदलत नाहीत, हा पहिला मुद्दा डोक्यात फिट करा. ज्या व्यक्तींना तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करताय किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तर त्या व्यक्ती बदलणार नाहीत हे आधी स्वतःला सांगा. त्याच्यामुळे त्या व्यक्तींच्या मागे धावू नका, त्या व्यक्तींना काही सिद्ध करायला जाऊ नका. त्यांना त्यांच्या लेवलला राहू द्या. आपली लेवल आपण ओळखा, आपण योग्य त्याच्यानं बस पुरेसं आहे आपल्यासाठी हे आपल्या मनाला माहिती आहे ना, तर हे समाधान शोधायला शिका, या समाधानात जगायला शिका. काही गरज नाही कोणाला सिद्ध करायची, ना नवऱ्याला, ना सासू-सासऱ्यांना, ना नातेवाईकांना. आपल्या समाधानाला, आपल्या आनंदाला जगवायला आपल्या आयुष्याला कोणीही येत नाही. हा अनुभव मी घेतल्यानंतरच एवढी कळकळीने तुमच्याशी बोलतेय. कारण की ह्या गोष्टी व्यर्थ वाया गेल्या ना, आता असं वाटतं अरे मला ते करायचं, मी ते करू शकत होते, मी ते का केलं नाही, मी ते करू शकले असते, मी या सगळ्यातून बाहेर पडू शकले असते. मी विनाकारण खूप सारी वर्षानुवर्ष स्वतःला सिद्ध करत राहिले आणि ती लोक चुकीची होती. त्या लोकांना मुळात म्हणजे त्या लोकांना चुकीचं ठरवायचंय. ज्या लोकांना आपण सिद्ध करायला जातो ना, मग आपली जी लोक असतात, आपल्याला खरं किंवा आपण खरे आहोत हे माहीत असणारीच ती लोक असतात आणि त्याच लोकांच्या मागे आपण धावतो, त्या लोकांना सिद्ध करायला जातो. गरजच नसते या सगळ्याची. म्हणून स्वतः कुठेतरी जरी तुम्ही ही चूक करत असाल तर आजच थांबा आणि स्वतःच्या स्वप्नांकडे वळा. मला हे म्हणायचं, स्वप्न म्हणजे काय? प्रत्येक स्वप्न हे मोठंच असतं असं नाही, पण आपली छोटी छोटी इच्छा असतात, स्वप्न असतात. काहीतरी करण्याची प्रत्येकाच्यामध्ये क्षमता असते आणि ती क्षमता आपल्याला वेळीच ओळखता आली पाहिजे. आणि वेळ निघून गेल्यानंतर वेळ निघून गेली असं म्हणता येत नाही, पण बरेचसे व्यर्थ गेले असं मला वाटतं सध्या तरी. आता का होईना तशी जाणीव झाली तर स्वतःसाठी मी माझा बदल जो करायचा तो केला. कोणाला सिद्ध करणं थांबवलं, त्याने मानसिक स्ट्रेस कमी झाला. मला कोणाला सिद्ध करायचं नाही याची जाणीव मला झाली ना, तर मग मला आता ह्या गोष्टीचा त्रास होत नाही. कोण काय बोलतं किंवा कोण मला चुकीचं ठरवतं याने माझ्या आयुष्यावरती फारसा परिणाम होत नाही. आणि आपण ह्या गोष्टींचा परिणाम करून घेतो. एक महिला वर्ग ह्या गोष्टीमध्ये खूप गुंतलेला असतो, तर नका गुंतू. अगदी आपण म्हणतो जोडीदाराच्या नात्यामध्ये पण आपण खूप गुंततो. त्याला काय वाटेल, त्याची मर्जी, त्याच्या मर्जीच्या विरुद्ध नको वागायला. मग कुठेतरी त्याचं बिहेवियर बदलू द्या. त्याचं बिहेवियर बदलतो, तो तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवतोय. त्याच्या मर्जीप्रमाणे, त्याच्या कुटुंबाच्या मर्जीप्रमाणे सगळ्या गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला कंट्रोलिंगमध्ये ठेवलं जातं. तर ठराविक काळानंतर हे सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडता आलंच पाहिजे. वेळ आधीच पडता आलं पाहिजे मला असं वाटतं. आणि जर मला आज हेच सांगायचे की जर अशा गोष्टी ज्या मुलींच्या बाबतीत घडतात किंवा मग ज्या मुली आता सध्या त्या स्ट्रेसमध्ये जगत असतील, लहान लहान मुलं असतात पदरात,
सोडता येत नाही. कुटुंब त्रास तर खूप असतो, मानसिक त्रास खूप असतो. चुकीचं नसतं आणि चुकीचं ठरवलं जातं, वेगवेगळे आरोप होतात आणि आपण सिद्ध करण्याच्या मागे मग स्वतःची झोप बिघडून जाते, खाणं वेळेवर होत नाही. मुलांची जबाबदारी ह्या खरं तर ही खूप कठीण काम आहे, मुलांना सांभाळणं. त्याच ह्याच्यात हा त्रास होत असतो. मुलं लहान नसतानाच महिला हा स्ट्रेस घेऊन जगतात आणि त्याच सिच्युएशन मध्ये त्यांना समजून घेणारं कोणीच नसतं. आणि ही सिच्युएशन आपल्याला जपता आली पाहिजे. त्या सिच्युएशन मध्ये आपण मग एकतर स्वतःसाठी खंबीर राहणे, आपल्या बाळासाठी आपण खंबीर राहणे. आपलं मूल आहे ना, त्या मुलाकडे पाहून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करायची की मला फक्त त्या बाळासाठी जगायचं, माझ्या बाळासाठी मी योग्य आहे, माझ्या मुलांसाठी मी योग्य आहे, माझ्या मुलांसाठी मी आयडॉल आहे, माझ्या मुलांचं माझ्यावरती प्रेम आहे ना, माझी मुलं मला चांगलं म्हणतात ना, बस माझ्यासाठी पुरेसं आहे. मला एक चांगली आई बनवून दाखवायचंय, त्यांच्यासाठी मला जे योग्य आहे, जे करता येईल ते मी करणार आहे. प्रामाणिकपणे आपला तो प्रयत्न करायचा. इतरांना आपल्याला चुकीचं ठरवायचं, सिद्ध करायचं करू द्या. कोणाची मतं किंवा कोणाच्या मर्जीने, त्यांच्या मर्जी आपल्यावर लादून घेऊ नका. त्यांच्या मर्जीने वागायचं म्हणूनच ते आपल्याला तो मानसिक त्रास देतात. आपल्याला जर मानसिक त्रास होतोय तर मग ती लोक जर आपली आहेत तर त्या मानसिक त्रासाला कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे ना, तो त्रास देणं कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. पण जर आयुष्यभर वर्षानुवर्ष तो त्रास दिला जातोय, आपण त्या गोष्टीचा त्रास घेतोय, तो त्रास होतोय, हे समोरच्याला त्याची जाणीव आहे, मग कुठेतरी जाणीवपूर्वक या गोष्टी होतात असं नाही वाटत का? मग या जाणीवपूर्वक त्रास करून देणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये जागा कशाला द्यायची? अशा लोकांना आपल्या आयुष्यामधून डिलीट करायचं. मी तर माझ्या जीवनामध्ये हे नियम लावले, ज्या लोकांपासून खरंच त्रास होतो ना त्या लोकांना आयुष्यामधून डिलीट करायचं, डिलीट करून पुढे जायचं. अगदी घरातील व्यक्ती जरी असेल तरी त्या व्यक्तीसोबत सुद्धा आपल्याला अंतर ठेवता आलं पाहिजे. मग तुम्ही म्हणा घरातली व्यक्ती तर दररोज आपल्या सोबत राहते, प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्यासोबत म्हणजे घरातल्या सगळ्या गोष्टी असतात, छोट्या मोठ्या गोष्टी, जेवण, राहणं एकत्र, सगळ्या गोष्टी एकत्र असतात. तर घरामध्ये सुद्धा टॉक्सिक लोक असतात, हे लक्षात घ्या. मग तो जोडीदारही असू शकतो, कोणीही असू शकतो. मग त्या व्यक्तींपासून आपल्याला जर त्रास होत असेल आणि आपण विभक्त होऊ शकत असेल तर त्या लोकांशी सुद्धा आपल्या मानसिकतेला आपल्याला लढण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माणच झाली पाहिजे. त्या व्यक्तीपासून आपल्याला मेंटली विभक्त राहता आलं पाहिजे. जरी आपण फिजिकली एका कुटुंबात राहत असेल, एका घरात राहत असेल, तरी आपल्याला मेंटली आपल्याला वेगळं ठेवता आलं पाहिजे. आपल्याला डिस्टर्ब करून घ्यायचं नाही, त्याच्यामुळे आपल्याला आपले मन डिस्टर्ब करून घ्यायचं नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगता आलं पाहिजे, आपल्यामध्ये आपल्याला रमता आलं पाहिजे. मग मुलं असतात ज्या स्त्रियांना पर्याय नसतो, ज्यांना बाहेर जायला हे नसते, त्या स्वतःच काहीतरी छोटं मोठं सुरू करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं इंडिपेंडेंट बना, ज्यांना शक्य असेल वेळ आधी बना. शिक्षण घेतलेल्या मुली, आजकाल सगळ्या मुली शिक्षण घेतलेल्या असतात, ठराविक शिक्षण तर प्रत्येक मुलगी घेते, एक 10वी 12वी ग्रॅज्युएशन प्रत्येक मुलीचं झालेलं असतं. मग छोटा मोठा जॉब करा, तिकडे तुमच्या सासरी प्रॉपर्टी उतू गेलेली असू द्या, पण जर स्वाभिमान नसेल ना, आत्मसन्मान जपला जात नसेल आणि जिथे फक्त कमी लेखलं जात असेल, स्त्रीला कमी लेखलं जात असेल ना, तर अशा स्त्रियांनी कितीही मोठं सासर असू दे, कितीही श्रीमंत सासर असू दे, अशा स्त्रियांनी स्वतःच्या अस्तित्वाला जपा, स्वतःच्या पायावर उभ्या राहा आणि विभक्त म्हणजे इंडिपेंडेंट आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. स्वतःची थोडीफार का होईना फायनान्स स्वतः कमवा, त्यात खूप मोठं समाधान आहे, त्यात एक आत्मसन्मान आहे, एक आत्मविश्वास निर्माण होतो मनामध्ये. स्वतःची कमाई ही जगण्यासाठी पुरेशी खूप महत्वाची असते आणि ही नंतर ठराविक काळानंतर आपण म्हणतो प्रेमावर जगता येत नाही. ठराविक काळामध्ये एक म्हणतो काही वर्षांसाठी प्रेम हे पुरेसं असतं, काही काळानंतर प्रॅक्टिकल लाईफ जगावं लागतं. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आत्मसन्मान, स्वाभिमान, आत्मसन्मानाला जर ठेच लागली ना तर माणूस खूप काळ त्या प्रेमा सगळं विसरून आपण त्या आत्मसन्मानालाच कुठेतरी आपण त्याच्यामध्ये स्वतःला इतकं स्ट्रेस मध्ये जगतो की माझा आत्मसन्मान दुखावलाय, माझ्या सन्मानाला ठेच पोहोचली. ह्या गोष्टी कुठेतरी खूप त्रास देऊन जातात. तर मग ह्या गोष्टींसाठी स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचं इंडिपेंडेंट लाईफ जगणं, स्वतःच्या मतांना प्राधान्य देणं, स्वतःची आनंद जपणं, ह्या खूप अनेक गोष्टी आहे जीवनामध्ये. बऱ्याचशा स्त्रिया ह्या नाही करू शकत. मी अर्थ सांगू शकते, आता मीही आज घरीच आहे, मुलं आहेत, पण मी माझ्या व्यक्तिमत्वाला जपले, मी माझ्यावरती कोणाची मर्जी लादून घेत नाही. त्यासाठी मला काही गोष्टींसाठी जिथल्या तिथं तोंड द्यावं लागतं, काही गोष्टींसाठी क्लिअर राहावं लागतं. काही नात्यांपेक्षाही मी माझ्या मतांना महत्व देते.
अर्थातच व्यक्तिमत्व आहे, ज्याचं त्याचं व्यक्तिमत्व आहे, ज्याने त्याने प्रत्येकाने जपलं पाहिजे. मी माझ्या गोष्टींना प्राधान्य देते. तर मला एवढंच सांगायचे मुलींना, ज्या मुली जर त्रास सहन करून स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे जर आता सध्या जर ह्या स्टेजमध्ये असेल आणि नवऱ्याला सिद्ध करतात, अहो माझ्याशी असं झालं, मला असं वागवलं गेलं, तसं वागवलं गेलं, घरामध्ये काही भेदभाव होत असतील, काही गोष्टी होत असतील, तर या गोष्टी आपण सिद्ध नाही करू शकत. खरं सांगू का, त्या माहिती सगळ्यांना माहिती, त्या ऑलरेडी माहिती आहे. तर मग त्या सिद्ध काय करायचं? ज्यांना ऑलरेडी माहिती आहेत पण त्यांनी आंधळेपणा, बहिरेपणा, मुकेपणाची भूमिका घेतली, त्यांना आपण काय सांगणार? त्यांना आपण काय सिद्ध करणार आहोत? ज्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहित आहेत. तुमच्या नवऱ्याला जर तुम्ही जाणीव करून देत असाल तुम्हाला झालेल्या त्रासाची, तर तो मान्य करणं, त्याला ऑलरेडी त्याला माहिती आहे, तो फक्त बहिरेची भूमिका करून बसलेला असतो. आणि ज्यांना तुम्ही जाणीव करून देताना, ज्यांना तुम्हाला जाणीव करून द्यायची, तेव्हा तुम्ही चुकलात, तुम्ही माझ्याशी चुकीचं वागलात, तर त्यांचा अहंकार एवढा आहे ना की ते स्वतःला, त्यांच्या अहंकाराला स्वतःला त्यांना मोठं ठरवायचं. त्याच्यामुळे ते आता दुसऱ्याची लाचारी पत्करतील, पण ते चुकलेत किंवा ते चुकीचं वागलेत हे ते मान्य करणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे सिद्ध करू नका. आयुष्याला युटर्न घ्या. तुमच्या आयुष्याला तुम्ही स्वतःचा टर्न असा घ्या की पुन्हा एकतर तिथे जरी जायचं झालं ना तरी स्वाभिमानानेच जा. स्वतःला सिद्ध करायला जाऊ नका. अजिबात कोणाच्या इथे लाचार बनायची ही गरज नाहीये. तुम्ही जे केलं, तुम्ही जे आहात ते सिद्ध करायला जाऊ नका. जे केले तुम्ही स्वतःच्या सन्मानासाठी केले. मग तुम्हाला जर एखाद्या गोष्टीवरून टॉर्चर केलं जात असेल ना की तू ते केलंय, तू ते असं केलंय, तसं केलं, असा आरोपही सुना. ज्या मुली वेगळ्या होतात ना त्या मुलींना आरोप पण केला जातो. पण तुमच्यावर जर आरोपच असेल आणि तुम्ही जर तेच सिद्ध करत बसले असाल ना की नाही मला असं केलं, मला तसं वागवलं, मला तसं झालं म्हणून मग मी ते वेगळं घेतलं किंवा मी वेगळी राहायला आले, मग असं झालं तसं झालं, तर ह्या गोष्टी न करता तो जो वेळ आहे ना सिद्ध करण्याचा, तो वेळ स्वतःच्या मागे मार्गी लावा. शिका, शिक्षण पुढे सुरू ठेवा, शिक्षण सुरू करा, जॉब करा, काहीतरी स्वतः मधलं टॅलेंट बाहेर काढा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. तो वेळ जो आहे ना तुम्ही त्यासाठी जर वापरला ना तर तुमच्यासारखं लाईफ तुम्ही कधीच नाही. तो सन्मान तुम्ही आपोआप निर्माण करणार आहात. तो सन्मान जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान निर्माण कराल ना तेव्हा आपोआप सगळं जग तुम्हाला सन्मानानेच वागवणार आहे. काही गरज नाहीये. मग आपोआप ती लोक कुठेतरी तुमच्या प्रगतीने म्हणा, तुमच्या मधल्या बदलाने म्हणा, या सगळ्या गोष्टीने आपोआप त्या लोकांच्या आपण म्हणतोय बिहेवियर मध्ये चेंजेस होतात. ती लोक आपल्याला नाव ठेवणं बंद करतात कारण आपण त्यांचा विचार सोडून दिलेला असतो, आपण त्यांच्याबद्दल बोलणं सोडून दिलेलं असतं, आपण त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करत नाही किंवा त्यांच्या वागणुकीवर आपण काही प्रत्युत्तर करत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी त्या लोकांना आपोआप आपण म्हणतो ना एक बंधन कंट्रोलिंग आलेलं असतं की आता ह्या व्यक्तीला किंवा ह्या व्यक्तीच्या आयुष्यावरती आपण काही परिणाम करू शकत नाही, ह्या व्यक्तीच्या आयुष्यावर आपण कंट्रोल नाही मिळू शकत किंवा ह्या व्यक्तीच्या मनावर देखील आपण कंट्रोल नाही मिळू शकत. बऱ्याचदा मुली विभक्त झाल्यानंतर, सुना विभक्त झाल्यानंतर आयुष्यावर कंट्रोलिंग नाही मिळवता येत, पण मनावर कंट्रोलिंग करतात इनडायरेक्टली, मुलाच्या मार्फत, नवऱ्याच्या मार्फत किंवा वेगवेगळ्या गोष्टींनी त्रास दिला जातो. अर्थात तो अनुभव अनेक जणांना असेल, वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव असतो. काहींचं फायनान्सशील असतं किंवा काहींचं अपेक्षा असतात त्या पूर्ण करून घेण्यावरती असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुरूच असतात. पण जेव्हा तुम्ही पूर्णपणे विभक्त होता ना मनाने या लोकांपासून, फक्त स्वतःमध्ये, स्वतःच्या अस्तित्वामध्ये, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकडे जाताना, तेव्हा मात्र या सगळ्याचा तुम्हाला विसर पडलेला असतो आणि इनडायरेक्टली तुमचं असं व्यक्तिमत्व त्यांच्या समोर जे वेगळं व्यक्तिमत्व तयार होतं ना, मग त्यांनाही कुठेतरी एक बाधा निर्माण होते का नको आता ही व्यक्ती पूर्णपणे आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेलेली, आता ह्या व्यक्तीला आपण त्रास देऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीला त्रास दिला तरी त्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होणार नाही हे ते जाणतात आणि आपोआप ते गप्प होतात. आपल्या ते नादी लागत नाही. हा सर्वात महत्वाचा मुद्दा. तर मला आजच्या व्हिडिओ मार्फत एवढंच सांगायचंय की ज्या मुली असतील की सतत सिद्ध करतात स्वतःला झालेला त्रास, स्वतःकडून झालेल्या चुकांना सिद्ध करतात, त्या चुका नसतात, ती स्वाभिमानाची लढाई तुम्ही लढल्यात, ती जिंकली म्हणून सोडून द्या ना. हारलं किंवा जिंकलं, तुम्हाला जिंकायचं नव्हतं, ती लढाई नव्हती, हे पण लक्षात घ्या. तो स्वाभिमान होता तुम्ही जपलाय. त्यांच्यासाठी जरी ती लढाई असेल ना, त्यांना जिंकायचं जरी असेल तरी तुम्हाला मात्र जिंकायचं नाही किंवा तुम्हाला हारायचंही नाहीये. तुम्हाला फक्त तुमचं स्वाभिमान जपायचं होतं, तो तुम्ही जपलाय हे मनाला सांगा आणि आपल्या दिशेने पुढे वेगळा मार्ग निवडा. आपला सिद्ध करण्यामागे जाऊ नका. एवढंच मला आजच्या व्हिडिओ मार्फत सांगायचं की सिद्ध करण्यापेक्षा, वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा
स्वतःच्या पायावर उभे राहा. शिक्षणाचे खूप मार्ग आहेत, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे खूप सारे मार्ग आहेत, ते निवडा. आजकाल तुम्हाला डिजिटल नॉलेज आहे, आजकाल ऑनलाईन सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, आपण खूप काही शिकू शकतो. अगदी शिक्षणच गरजेचं असतं हे देखील नाही त्याची गरज. त्याच्यामुळे खूप वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. महिला ज्यांना खरंच वाटतं ना की बाबा आता खरंच गरजेचंच नाही आहे ह्या लोकांच्या नादी लागणं किंवा सतत त्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये जगणं, सिद्ध करणं, ह्याने काही उपयोग होत नाही, याची जर जाणीव होत असेल मनामध्ये, कुठेतरी खंत वाटत असेल ना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मी काहीतरी वेगळं केलेलं बरं, तर सुरू करा. वेळ न घालव तर सुरू करा, डायव्हर्ट व्हा, स्वतःवर फोकस करा. व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला ते देखील मला सांगा. तुम्ही म्हणा नेहमी अनेक बोट नेहमी स्वाभिमानावरच ठेवलं जातं, पण अर्थात मला असं वाटतं की स्वाभिमानापेक्षा जीवनामध्ये काय महत्वाचं आहे आणि तो स्वाभिमान घेऊन जगलो तर आपण आनंदी जगतो. मला असं वाटतं स्वाभिमान हा प्रत्येकाने जपलाच पाहिजे आणि स्वाभिमानाने जपलं तर आयुष्य सुंदर बनतं. आयुष्य म्हणजे आपल्या आयुष्याला इतरांचं कंट्रोलिंग का असावं? आपलं अस्तित्व आहे ना, त्या अस्तित्वाला जर आपण जपू शकत नाही तर मग आपल्या आयुष्याला काय अर्थ आहे, नाही का? तर पुन्हा एकदा सांगते, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हाच नवीन एखाद्या विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.